किल्ला समुद्र किनाऱ्यावर बांधलेला आहे। त्यामुळे मनोरंजन बुर्जावरील गोविंद बुर्जाकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या नेव्हल कमांड यांच्या 1991 साली संशोधनेतून मिळते। तर चला मित्रांनो, शुभ सकाळ। आणि आजचा दिवस आहे तिसरा आणि आता आपण आलेलो आहोत विजयदुर्ग किल्ल्याजवळ। तर किल्ल्याला आपण जाणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार की तुम्हाला कसे जायचं आहे आणि संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तही जहाज गडाजवळ येऊन त्या भिंती धडकून पाण्यात बुडून जात। हा किल्ला त्यांच्या सुंदर स्थापत्यकलेसाठी भारतात ओळखला जातो। तर आजही तुम्हाला महाराष्ट्रातील विजयदुर्ग किल्ल्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत। इतिहास जाणून घेतल्यावर या किल्ल्याला भेट देऊन तुम्हाला नक्कीच खूप आनंद होईल। महाराष्ट्रातील हा किल्ला 1193 ते 1205 या दरम्यान बांधला। तो राजा भोजनेने बांधला होता, ज्याला विजय किल्ला असेही म्हणतात। याविषयी हा किल्ला तिन्ही तटबंदी बाजूने समुद्राने वेढलेला आहे, म्हणूनच त्याला पूर्वेचे जिलब्राट असे म्हणतात। इतिहासकारांच्या मते प्राचीन काळी हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा काम म्हणून काम करत असे, ज्यामुळे शत्रूला येण्यापासून रोखले जात। कारण हा किल्ला समुद्र किनाऱ्यावर बांधलेला आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा शत्रूंच्या नजरेपासून लपला होता। मात्र 1653 मध्ये मराठा साम्राज्य राजा शिवाजी यांनी हा किल्ला आदिलशाहीकडनं जिंकून घेतला। सांगितले जाते 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराज किल्ल्यांच्या भिंती आणि बुरुज मजबूत केले। महाराष्ट्रातील हा किल्ला भारतातील सर्वात मजबूत आणि सुंदर किल्ल्यांपैकी एक आहे, कारण ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ आहे। किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 40 किलोमीटर त्रिज्येत पसरलेले आहे। या किल्ल्याच्या आत सुमारे 27 बुरुज आहेत। तो 17 एकर जमिनीवर पसरलेला आहे। तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हा किल्ला खूप जुना आहे आणि त्याची रचना देखील खूप प्राचीन आहे। पण या किल्ल्याची रचना अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे, कारण किल्ल्याची भिंत काळा खडक अनेक सुंदर रचना आणि शिलालेखांनी सजलेल्या आहेत। या किल्ल्यावर खूप काही पाणी आणि समजून घेण्याची संधी मिळेल। आता आणि आजूबाजूला तुम्हाला अनेक गुहा, एक तलाव, एक प्राचीन बोगदा देखील सापडेल। जर तुम्हाला इतिहास जाणून घेण्याची रस असेल तर हा किल्ला पाहणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल। या किल्ल्याची वास्तू आणि सौंदर्य पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण 3 तास लागतील। विजयदुर्ग हा एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे। हे त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी सर्व प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि जुना किल्ला या किल्ल्याची भेट देण्याबरोबरच तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रसिद्धी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेऊ शकतात। हे शहर जगभरातील हस्तकलेसाठी ओळखले जाते। तथापि महाराष्ट्रातील सध्याच्या सर्व किल्ल्यांपैकी विजयदुर्ग सर्वात प्रसिद्ध आहे। या किल्ल्यांना भेट देण्याचे उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर आणि मार्च। पण या किल्ल्यांना भेट देण्याऐवजी खरी मजा हिवाळ्यातच येते। महाराष्ट्रातील विजयदुर्ग किल्ला शहराशी रेल्वे, रस्ते व हवामान मार्गे जोडला आहे। तुम्ही येथील एसटी बसने जाऊ शकतात, कारण तुम्ही मुंबई आणि गोवा मार्गे येथे सहज पोहोचू शकतात। आशा की तुम्हाला महाराष्ट्रातील विजयदुर्ग किल्ल्याची माहिती आवडली आहे। त्यामुळे तुम्हाला लेख आवड असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करायला विसरू नका। किल्ल्यावर पाहण्याचे प्रमुख ठिकाण हनुमंत दरवाजा। हा किल्ल्याचा पहिला दरवाजा असून यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो। त्यांच्या समोरच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर आहे आणि बाजूला तोफा आहे। हनुमंत दरवाजाच्या पुढे गेल्यावर आपल्याला हा दरवाजा लागतो। किल्ल्याला 3 तटबंदी आहेत। पहिली तटबंदी 30 फूट आहे उंचीची असून दुसरी 10 फूट आणि तिसरी 30 फुटाची आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या तटबंदीच्या मध्ये गोमुखी रचनेने भव्य यशवंत महाद्वार आहे। खलबतखान्याची इमारत, सदरेची इमारत, राणीवासाची इमारत
सदरेची इमारतीच्या पुढे आणि किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस आपल्याला चुन्याची घाण पाहायला मिळते. किल्ल्यात गणेश बुरुज, राम बुरुज, हनुमंत बुरुज आणि दर्या बुरुज, तुटका बुरुज, शिकार बुरुज, शिंदे बुरुज, शहा बुरुज, व्यंकट बुरुज, सर्जा बुरुज, शिवाजी बुरुज, गगन बुरुज, मनोरंजन बुरुज, गोविंद बुरुज अशी बुरुजे आहेत. चोर दरवाजा. मनोरंजन बुरुजावरील गोविंद बुरुजाकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदी एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. पायवाटाने चालत आपल्याला डाव्या बाजूने एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदेत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. साठलेले पाणी जमिनीत मुरू नये म्हणून हौद बांधताना शिशाचा वापर केला होता. हौदेच्या पुढे असलेल्या इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते. साहेबांचे ओटे आणि धान्य कोठार पाहून झाल्यावर समोरच जखिनीचे देऊळ आणि तोफ आहे. पाण्याखाली तटबंदी. किल्ल्याच्या पश्चिमेस पाण्यातील एक तटबंदी किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेली असून ती 300 फूट लांब, 22 फूट रुंद असून 15 फूट उंच आहे. ही दगडी तटबंदी 17व्या शतकामध्ये बांधलेली असावी अशी माहिती गोवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ असोसिएशन आणि वेस्ट नेव्हल कमांड यांच्या 1991 साली संशोधनेतून मिळते. ही तटबंदी ओहोटीच्या वेळी दिसण्यात येत नाही असे एक खास वैशिष्ट्ये आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. आज आपण विजयदुर्ग किल्ला कव्हर केला व त्याबद्दल माहिती सांगितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.